पुढचा विषय येतोय तो विशेष मधला अत्यंत गांभीर्यानं पाहण्या ऐकण्यासारखा आहे। तो विषय आहे भारतातल्या प्रदूषणाबद्दलचा। प्रदूषणाच्या बद्दल सध्या अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे आणि तेवढीच चिंताजनक बातमी समोर आली आहे। सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीमध्ये भारत 6व्या क्रमांकावर पोहोचलाय। IQAIR म्हणजेच हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या एका स्विस कंपनीनं हे सर्वेक्षण केलेलं आहे। प्रदूषणकारक सूक्ष्म कण हा या सर्वेक्षणाचा प्रमुख निकष होता। 143 देशांमधील 9446 शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं। या सर्वेक्षणाच्या निमित्तानं मांडलेली काही निरीक्षणं आता आपल्या समोर येत आहेत। जगातली सर्वात प्रदूषित शहरं कुठली आहेत त्याची यादी पहिल्या 6 मधले महत्त्वाची 2 शहरं तर आपलीच आहेत। लोनी हे उत्तर प्रदेशातलं एक शहर आहे, दिल्ली हेही आपलंच एक शहर आहे। उरलेल्या पहिल्या 10 मध्ये येणाऱ्या शहरांमध्ये गाझियाबाद उत्तर प्रदेशातला आहे, पश्चिम बंगालमधलं उला आहे, तर बाकीची 2 शहरं पाकिस्तानातली आहेत। भारत आणि पाकिस्तान हे जवळपास असलेले देश प्रदूषणाच्या यादीमध्ये सुद्धा लागोपाठ आहेत। अशा स्थितीमध्ये वायू प्रदूषणाची प्रमुख कारणं कोणती ते लक्षात घ्या। कोळशावर चालणारे विद्युत प्रकल्प, तसंच उत्पादन करणारे कारखाने आणि वीट भट्ट्या ही प्रदूषणाची प्रमुख कारणं समजली गेली आहेत। या कारखान्यांमधून सल्फर डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड सोडला जातो। वाहनं हा सुद्धा एक प्रदूषणाचा मुख्य स्रोत आहे। शहरी भागांमध्ये वाहनांची प्रचंड संख्या आणि वाहतूक कोंडी प्रदूषणाला निमंत्रण देतात। डिझेल इंजिनं, जुनी इंजिनं, डागडुजी न झालेली वाहनं हा सगळाच विषय प्रदूषणात भर टाकतो। पंजाब आणि हरियाणामध्ये पिकांची कापणी झाल्यानंतर तण जाळले जातात। जाळले गेलेले तण स्वाभाविकरित्या प्रदूषण वाढवतात। बांधकाम क्षेत्रामध्ये धूळ, ढिगारे उपसण्याची क्रिया आणि उघड्यावर टाकलेला कचरा तो जाळणं यानं प्रदूषण वाढतं। घरामध्ये स्वयंपाकासाठी लाकूड किंवा शेणाचा वापर केला जातो। लाकूड आणि शेण जाळलं जातं, त्यातूनही प्रदूषण होतं। हिवाळ्यामध्ये उत्तर भारतात वाऱ्याचा वेग कमी असतो आणि तापमानातील तफावतीमुळे प्रदूषणाचे सूक्ष्म कण वातावरणात अडकून पडतात। ही भौगोलिक कारणंही वायू प्रदूषणासाठी जबाबदार आहेत। पर्यावरण तज्ञ म्हणून काम करत असलेल्या गिरीश राऊत यांचं याबाबतचं आकलन आहे का? पृथ्वीची तापमान वाढ आणि त्यामुळे होणारा हवामान बदल हा याच वायू प्रदूषणाचा परिणाम म्हणून दर 5 वर्षात 1 डिग्री सेल्सिअस या गतीने पृथ्वीच्या पृष्ठभागाचं सरासरी तापमान वाढते। बाहेर विज्ञानाच्या क्षेत्रात वावरणाऱ्यांना पण याची कल्पना नाहीये आणि ते समजतात की 2 डिग्री किंवा 3 डिग्री 2100 साली वाढणार आहे। नाही बाबा, 3 डिग्री तर वाढून झालं। पॅरिस करारात मानवजात वाचवायचं बोलतोय, वायू प्रदूषण रोखा म्हणून ते आपण 20 साली ओलांडलेले आहे 2 डिग्री। गेल्या वर्षी आपण 3 डिग्री ओलांडलेले आहे 1756च्या तुलनेत जेव्हा पहिलं स्वयंचलित यंत्र आलं। लक्षात घ्या, आपलं स्वयंचलित यंत्र वापरणं, आपली वीज वापरणं, आपलं सिमेंट आणि आपल्या सगळ्या वस्तू वापरणं हे आपल्याला पूर्ण विनाशाकडे घेऊन जाते।